आज 5 जुलै रोजी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक महत्त्वाचा आणि लक्षवेधी अध्याय लिहिला जात आहे। तब्बल 19 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे चुलत बंधू NSCI डोम वरळी मुंबई येथे सकाळी 10 वाजता एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत। विजय मेळावा हे या ऐतिहासिक एकत्र येण्याचं निमित्त आहे। राज्य सरकारनं पहिलीपासून हिंदी शिकवण्याबाबतचे दोन्ही GR मागे घेतल्यानं हा मेळावा आयोजित करण्यात आलाय। हा केवळ एक भाषिक लढाईतील विजय नसून मराठी अस्मितेच्या आणि मुंबईवरील महाराष्ट्राच्या हक्काच्या संघर्षातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो यापुढील वाटचालीची दिशा ठरवणारा ठरू शकतो। मुंबई महाराष्ट्रात आहे हे काही केवळ भौगोलिक अपघातानं घडलेलं नाही, यामागे एक प्रदीर्घ संघर्ष आहे, तो म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा। महाराष्ट्राच्या निर्मितीची ती केवळ एक मागणी नव्हती, तर मराठी अस्मितेचा आणि भाषिक एकजुटीचा तो हुंकार होता। जर तो प्रचंड जनरेट्या नसता तर आज मुंबई एकतर गुजरातच्या घशात गेली असती किंवा थेट केंद्राच्या ताब्यात। आज मुंबईतील कॉस्मोपॉलिटियन म्हणून मिरवली जात असतानाच ती कुण्या एका भाषिकांची नाही असे उद्गारवानं सांगितलं जात असलं तरी या मुंबईसाठी 105 मराठी हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, हे विसरता येणार नाही। हे रक्त सांडूनच मराठी माणसानं मुंबईसाठी काय मोजलंय हे स्पष्ट होतं। आजही मराठी माणूस मुंबईत दुय्यम ठरवला जात असल्याचं चित्र समोर येत आहे। विकासाच्या नावाखाली किंवा राष्ट्रीय एकात्मतेच्या गोंडस नावाखाली मुंबईची आर्थिक राजधानी ही ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे। हिंदी भाषेचा GR मागे घेतल्याबाबत आज साजरा होत असलेला हा विजय मेळावा एक समाधानाची बाब असली तरी ही लढाई इथेच संपलेली नाही। हिंदी भाषेचा GR मागे घेणं हे एक तात्पुरतं यश आहे। खरी लढाई तर मुंबईवरील मराठी माणसाचा हक्क आणि महाराष्ट्राची अविभाज्य ओळख कायम ठेवण्याची आहे। केंद्र आणि गुजरातच्या डोळ्यात मुंबई खुपते हे स्पष्ट आहे। मुंबईचं आर्थिक महत्त्व, तिची भौगोलिक स्थिती आणि देशाच्या अर्थव्यवस्थेतील तिचं योगदान यामुळे अनेक जण मुंबईवर डोळा ठेवून आहेत, पण मुंबई महाराष्ट्राचीच आहे आणि ती महाराष्ट्राचीच राहणार हा निर्धार मराठी माणसानं कधीही ढळू देऊ नये। आज मुंबईत मराठी माणूस उपरा ठरवला जातोय। मराठी भाषिक लोकसंख्येचं प्रमाण घटत असून इतर भाषिक लोकसंख्या वाढतेय, याचा परिणाम मराठी संस्कृती आणि भाषेवरही होतोय। आपल्याला हे लक्षात ठेवायला हवं की मुंबई केवळ एक शहरी नाही, तर ती महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक आहे। ही केवळ एक औद्योगिक आणि आर्थिक राजधानी नाही, तर मराठी संस्कृतीची आणि परंपरेची ती राजधानी आहे। जर मुंबई महाराष्ट्रापासून दुरावली तर ते केवळ भौगोलिक विभाजन नसेल, तर ते मराठी माणसाच्या आत्मविश्वासाला आणि भविष्यालाही तडा देणार असेल। यासाठी आता एकजुटता दाखवण्याची गरज आहे। केवळ शासकीय निर्णयांवर अवलंबून न राहता मराठी माणसानं आपल्या भाषेतून, आपल्या संस्कृतीतून आणि आपल्या एकजुटीतून मुंबईवर आपला ठसा उमटवणं गरजेचं आहे। मराठी भाषेचा वापर वाढवणं, मराठी संस्कृतीचं संवर्धन करणं आणि मुंबईतील मराठी माणसाच्या हक्कासाठी सातत्यानं आवाज उठवणं हे अत्यंत आवश्यक आहे। येणाऱ्या काळात केंद्र आणि इतर राज्यांकडून मुंबईवर आपला हक्क सांगण्याचे प्रयत्न वाढतील यात शंका नाही। अशा वेळी 105 हुतात्म्यांच्या बलिदानाला स्मरून मुंबई महाराष्ट्राची होती, आहे आणि कायम राहील हा संदेश ठामपणे द्यावा लागेल। आजचा हा विजय मेळावा फक्त एक सुरुवात आहे। यापुढे आपल्याला अधिक जागरूक राहून, अधिक संघटित होऊन मुंबई ही आपलीच आहे आणि ती महाराष्ट्राचीच राहील हे सिद्ध करावं लागेल। YouTubeवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।